सर्वांना श्री स्वामी समर्थ. कसे आहात? सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आणि आरोग्यदायी जावो ही स्वामी चरणी प्रार्थना. तर चला, आज बरेच ताईंचे कमेंट होते की ताई पेपर कटिंग दाखवा. तर आज आपण पेपर कटिंग बघूया. तर सगळ्यात पहिले आपण असा पेपर घ्यायचा आणि पेपरची बंद बाजू आपल्याकडे ठेवायची आणि ही बंद बाजू आपल्याकडे ओपन साईड त्या साईड ठेवायची आणि बंद बाजू आपल्या साईडने ठेवायची. तर आपण सगळ्यात पहिले 28 छातीचं पॅटर्न काढणार आहोत. तर 28 छातीचं पॅटर्न काढताना आहे ना, तर कंपल्सरी उंची मी 14 टाकते. तर ही उंची 14 टाकली आणि 28 छातीचं पॅटर्न काढताना 28 छातीचा चौथा भाग 7 घ्यायचा इथून हा आणि प्लस परत पुढे 2 इंच. आलं लक्षात? पहिले आपण उंची टाकली, उंची टाकल्यानंतर 28 छातीचा चौथा भाग 7 आणि प्लस 2 इंच. मग आपण हे इथून आता हे इंचीनुसार इथं आपण शोल्डर घ्यायचं. शोल्डर घेते मी 5 इंच. तर खाली मुंडा घ्यायचा आहे तर 6 इंच आणि इथून परत हे 2.25 इंच, हे पण 6 इंच. इथं हे जॉईन करून घ्यायचं, मुंड्याचा भाग जॉईन करायचा. त्यानंतर इथं पण 6 इंच घ्यायचं गळ्याचा आकार देताना. तर हा पण 6 इंच घ्यायचा आणि इथं किती घ्यायचं, तर आपण हा जो खाली 2 इंच एक्स्ट्रा घेतलेला जातं ना, त्याच्या स्ट्रिक वरती घ्यायचं. नाही तर मग सरळ हे 7 आणि प्लस 2 इंच, तर हे 9 इंच. हे जॉईन करायचं. असा बॉक्स बनवून घेतला. बॉक्स बनवल्यानंतर तर इथं हा जो मुंड्याचा आकार आहे ना, तर इथं हा 1.5 इंच घ्यायचा आणि खाली 2.25 इंच घ्यायचं. तर हे असा आकार देऊन घ्यायचा. जेवढा आकार असा छान आला की तेवढा आपला ब्लाऊजचं पण फिनिशिंग पण छान येते. आकार खूप महत्त्वाचे आहे. आकाराशी गोलसर आकार आले पाहिजे. इथं पण तसंच करायचं. गळ्याच्या साईडला इथून पण 1 इंचच घ्यायचं. 1 इंच हा पण आकार असा मस्त गोलसर पेपर फिरून घ्यायचा गोल आकार देईपर्यंत. इथपर्यंत आलं लक्षात? तर इथून हे 3 इंच घ्यायचं. ही आहे आपली क्रॉस पट्टी, हे 3 इंच आणि इथून हे 2.5 इंच. तर एक सांगायचं राहील अजून, इथून जे आपण जे क्रॉस पट्टी टाकायच्या आधी ना, इथून थोडं 1/2 इंच कट घ्यायचा. नॉर्मल 1/2 इंच आणि मग हे 2.5 आणि 3 जॉईन करायचे. केले जॉईन. त्यानंतर आपण जे इथं हे डाऊन केलेलं असतं ना, इथून मोजायचं. इथून हे भरतंय 9:15. तर 9:15च्या निम्मा किती येतं? 4.25. 4.25 घेतला आणि इथून परत 1 इंच वरती
आपला जो गळ्याचा भाग असतो 6 इंच घेतलेला, तिथून वरती 1 इंच, हा 1 इंच आणि इथं असा कटोरीचा आपल्याला आकार द्यायचा. जेवढे आकार चांगले देता येईल तेवढे चांगले आकार द्यायचे, मस्त गोलसर आकार द्यायचे. हे झालं आपलं पॅटर्न तयार. आता ही याची कटिंग करायची आपल्याला. तर परत एकदा सांगते की आपण ज्या वेळेस पेपर टाकतो ती बंद बाजू आपल्याकडे आणि पुढच्या साईडला ओपन बाजू फ्रंट साईडला. तर पहिली उंची टाकली आपण 14, ही उंची 14, हा छातीचा भाग 7, 28 छातीचा पॅटर्न आहे तर 7 इंच आणि प्लस परत हे पुढे 2 इंच. त्यानंतर इथे हे शोल्डर 5 इंच आणि इथं गळ्याची रुंदी जी आहे ती 2.25 इंच. तर इथं 5 इंच पासून खाली मुंड्याचा आकार द्यायचा 6 इंच आणि हा बॉक्स बनवून घ्यायचा. बॉक्स झाल्यानंतर इथं गळ्याचा पण 6 इंचचा आकार देऊन गळ्याला आकार द्यायचा आणि त्यानंतर इथं मुंड्याच्या आकारापासून पहिला आकार जो आहे तो 1.5 इंच, दुसरा आकार आहे तो 2.25 इंच. इथपर्यंत आलं लक्षात. त्यानंतर इथून ही क्रॉस पट्टी जी आहे ती 3 इंच आणि इथून 2.5 इंच. तर ह्या 2 इंचामध्ये जो आपण इथं हे डाऊन केलेलं असतं हा एवढा भाग सोडून द्यायचा आणि इथून घ्यायचं. तर इथून घेताना हे किती अंतर येते बघायचं आणि याच्या निम्म्या अंतरावर आपण हे कटोरीला मार्जिंग करायचं. कटोरीला मार्जिंग केल्यानंतर परत इथून जो गळ्याचा जो वरती आकार आहे हा 1 इंच घ्यायचा. 1 इंच आकारापासून तर खाली आपला हे सेंटरला असं जॉईन करायचं. असं इथपर्यंत आता मी पॅटर्न काढून दाखवलंय, कारण की बऱ्याच ताईंच्या रिक्वेस्ट होत्या की कटोरी पॅटर्न कसं काढायचं ते दाखवा. तर हे पॅटर्न आता पूर्ण काढून झालंय. तर या पॅटर्न मध्ये ना अजून पुढे कटोरी वाढवायची आहे आणि त्यानंतर हे पॅटर्न कसं कटिंग करायचं, कटोरी कशी वाढवायची, कसं टाकायचं हे तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेल. कारण की दुकानात खूप गर्दी आहे. आता रात्रीचे वाजले आहेत 10. तर मी तुमच्या सगळ्यांची रिक्वेस्ट असल्यामुळे ना मी पॅटर्न काढण्यासाठी मी आता वेळ दिला आहे थोडा. तर चला आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.